काशीबाई नवले हॉस्पिटलचे कर्मचारी या महिन्यात पुन्हा एकदा संपावर बसलेत। मागच्या महिन्यात त्यांचा संप झाला होता, तरीसुद्धा त्यांची त्या संपाची दखल न घेतात त्यांनी ह्या कॉलेजच्या प्रशासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे यांना पुन्हा एकदा हा संप काढावा लागला। तर संपाच्या मागचं नेमकं काय कारण आहे आपण आता तिथल्याच काही कर्मचाऱ्यांकडून जाणून घेऊयात। काय विषय झाला? पुन्हा एकदा संप का काढला? मागच्या महिन्यात झाला होता, या महिन्यात पुन्हा एकदा तर आपण आहे ना मागच्या 5 तारखेला एक संप केला होता। त्यामध्ये आपलं काम चालू होतं, आतमध्ये पेशंट होते, परंतु त्यांनी लेखी आश्वासन देऊन देखील ते आश्वासन पाळलं नाही। 15 दिवसाचं आश्वासन दिलं होतं, ते पाळलं गेलं नाही। आपण अजून 15 दिवस दिले, जवळजवळ महिन्यानंतर पुन्हा आपण एक लेखी आश्वासन दिलं की आम्ही आता पूर्णपणे संपावर जात आहोत। त्यानंतर ते आश्वासन दिल्यानंतर ते लेखी दिल्यानंतर त्यांनी कुठलाही फीडबॅक न घेता आंदोलन होईपर्यंत पेशंट ठेवले गेले। त्या दिवशी पेशंटची गैरसोय झाली, त्याबद्दल खरंच माफी मागतो, परंतु त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे आत बंद आहे। जोपर्यंत पगार होत नाही तोपर्यंत या अडचणी दूर होणार नाहीत। कारण की आज जर 9 महिन्यापासून कुठल्याही संस्थेचा किंवा कुठल्याही कर्मचाऱ्याचा जर 1 महिन्याचा पगार थकला तर तो 15 तारखेला किंवा 10 तारखेला लगेच संस्थेविषयी बोंब मारतो। लेखी आश्वासनामध्ये कॉलेज किंवा ह्या हॉस्पिटलनी काय लिहिलं होतं? काय तुमच्या मागण्या काय होत्या ना, त्यांनी त्या कशा मागण्याला हो म्हणले किंवा त्यांनी काय प्रतिसाद दिला लेखी आश्वासनामध्ये? आमच्या इतर काही मागण्या नव्हत्या, आमच्या ह्या कष्टाच्याच मागण्या होत्या। इतर काही आम्ही कोणतीही मागणी केलेली नाही आहे, फक्त आमच्या कष्टाचं आमच्या श्रमाचं फळ आम्हाला मिळावं हीच आमची एकमेव मागणी होती आणि तेच पूर्ण करण्यासाठी आम्ही इथं बसलो आहे। ती पूर्ण व्हावी हीच आमची इच्छा आहे। मग आता इथले रुग्णांना कसं होतं, कारण सगळे संपावरती आहेत, मग रुग्णांचे ट्रीटमेंट्स वगैरे किंवा मग रुग्ण आहेत की नाही हॉस्पिटलमध्ये? आता हॉस्पिटलमध्ये रुग्ण नाही आहेत याची खंत आहेच आम्हाला, परंतु आमचंही आता अंत यांनी पाहू नये की आम्ही किती दिवस शांत बसणार। संपामुळे पण रुग्ण हलवण्यात आले असं आम्हाला समजण्यात आलं होतं, हे खरं आहे का खोटं आहे? संपामुळे म्हणता येणार नाही, कारण की आम्ही त्यांना इंटिमेशन देऊनही त्यांनी रुग्णसंख्या कमी केली नाही आणि याला संपातला किंवा स्टाफ जबाबदार धरलं हे योग्य नाही। कितवा दिवस आहे तुमचा आजचा आंदोलनाचा? आज आंदोलनाचा जवळजवळ 9वा दिवस उजाडलेला आहे। 9 दिवस झालं इथं सगळी लोक, 8वा असेल जो काही दिवस आहे, आज 8 दिवस झालं इथं लोक कुठल्याही गोष्टीची न पर्वा करता इथं येऊन बसत आहेत। आम्ही 8 दिवस वाट बघितली, 8 दिवस आमची कोणीच दखल घ्यायला तयार नाही, ना प्रशासन दखल घ्यायला तयार नाही, ना या संस्थेचा मालकही आमची दखल घ्यायला तयार नाही। अक्षरशः आमच्यामधल्या एका व्यक्तीच्या पतीला अटॅक आला, तिच्यासुद्धा नवऱ्याला दाखवायला सुद्धा जो काय म्हणतो ना पैसा, जे कष्ट आपण ज्याच्यासाठी करतो ते कष्टसुद्धा काही उपयोगाचे नाही म्हणायला हरकत नाही। जर आमच्या कुंकावर किंवा आमच्या कुटुंबावरच ही वेळ येत असेल, आज आम्ही एवढं रात्रंदिवसाचं कष्ट करतो आणि इमानदारीनं करतोय। 9 महिने आम्ही कसलीही रुग्णांची कुठलीही गैरसोय होऊ दिली नाही आणि काहीच होऊ दिलं नाही। आम्ही आमच्या जीवाचं स्वतःच्या घरचं कष्टाचं आणून इथं खाल्लेलं आहे। फुकट 9 दिवस झालं म्हणायला हरकत नाही। 9 महिने आम्ही इथं कामच करतोय, आणखी नाही कामाचीच अपेक्षा ठेवतोय, पण जर आमच्या कुंकावर किंवा आमच्या कुटुंबातल्या कुठल्या व्यक्तीवर जर कोणती गोष्ट येणार असेल तर आम्हाला पण हालचाल करणं फार गरजेचं आहे। 9 महिने पगारच झाला नाही, मग घरचं कसं काय भागवलं जातं? अहो, आम्ही लोकांकडून व्याजाने रकमा काढल्यात। आज अक्षरशः खोटं नाही सांगत आहे की 10-10, 20-20 रुपये टक्क्याचे लोकांचे पैसे येतात। आज कोण कुणाला इथं पैसा द्यायला रिकाम आहे का? आज पाहुण्याला 1 रुपया देत नाही किंवा आपल्या घरातला व्यक्ती आपल्याला 1 रुपया देत नाही। आज आम्ही लोकांच्या उसनवारीवर घरं भागवतोय। आज आमची लेकरं उपाशी तापाशी जिथं अर्धी खाऊ घालून तिथं चतकोरवर आम्ही ठेवतोय, बाबा तुम्ही खा म्हणून, व्यवस्थित कसं तरी होईल आणि होईल याच अपेक्षेने तर आम्ही आत्तापर्यंत काम करतोय। संस्था आम्हाला एवढे फक्त आश्वासनच देते, करू। कालच्या वेळेसही लेखी आश्वासन दिलं 15 दिवसामध्ये मी तुमचे पूर्ण पगार करीन, पण त्या आश्वासनाला ना प्रशासन खरं ठरलं नाही ना काहीच नाही। त्यावेळेस आम्हाला सांगितलं होतं तुम्ही अचानक बसलाय, ते चालणार नाही, तुम्हाला रितसर कार्यक्रम करावा लागेल। यावेळेस आम्ही रितसर सगळं केलं तरीही आम्हाला कुठल्या गोष्टीचा व्यवस्थित सपोर्ट मिळत नाहीये। 7वा दिवस असून त्यांनी व्यवस्थितपणे दखल घेतली नाहीये, पण जरी तुम्ही पुढे त्यांनी दखल घेतली नाही की मग तुमच्या सगळ्यांचं पुढचं पाऊल काय असणार आहे? काय असणार आहे? आम्ही बसतो मग, असंही ते आम्हाला उपाशीच मारणार आहेत। बाहेर गेलं तरी मरण आहे आणि आत राहिलं तरी मरण आहे, मग मरू द्या, जे होईल ते होईल, इथंच बसू, आम्ही हलणार नाही इथून। आम्हाला जे व्हायचं ते हो, जिथपर्यंत आमच्या घरात आता राशन आहे तोपर्यंत खाऊ आणि ज्यावेळेस आमच्या घरातलं राशन संपेल त्यावेळेस उपोषणाला बसू।
तुम्ही मागे हटणारच नाही आता? मागे तर हटणारच नाही आम्ही. आमचा संबंधच येत नाही का. आम्ही आतापर्यंत मागच्या वेळेस हटलो ना की आम्ही त्यांच्या शब्दाला मान दिला, पण त्यांनी आमचं काहीच हे करत नाहीत. आमची त्यांना कसली कदर नाही म्हणायला हरकत नाही. जर तुम्ही कर्मचाऱ्यांचीच कदर ठेवत नाहीत मग बाकीचा काय संबंध आहे ना. कुठलीही गोष्ट असं नाही, अंतःकरणातली गोष्ट आहे. आमच्या कुंकावर, आमच्या लेकरांवर जर हा परिणाम होत असेल तर आम्ही अजिबात पिछे हटणार नाही म्हणजे नाही. काही कारण काय वाटतंय तुम्हाला तुमचे जे आता हे आम्हाला अनेक कारणं सांगतायत. कोणी म्हणतं की काय कस्टम अधिकाऱ्याने पैसे काढून घेतले, काय की इन्कम टॅक्सवाल्याने पैसे काढून घेतले. आम्हाला आतल्या गोष्टी काय माहीत नाही आहेत. काय करतायत काय नाही करतायत. कोण म्हणतं की नाही पैसा झाला नाही. मग याच्यावर आता त्यांनी सोल्युशन काढायचं की पैसा द्यायचा का नाही द्यायचा. जोपर्यंत पण एवढं मात्र कष्ट आहे की आम्ही आमच्या कष्टाचा एकही रुपया सोडणार नाहीत. आम्ही कुणाला आगावाही मागत नाही, ना संस्थेविषयी आम्ही आगावाही कुणाला बोलत नाही, ना संस्थाचालकाविषयीही बोलत नाही. आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की आमच्या कष्टाचा पैसा आम्हाला द्या. आमच्या लेकरांची काळजी तुम्ही नाही घ्यायची तर मग कोणी घ्यायची. ते बघायला तरी आलेत का, ते कसं आंदोलन चालू आहे किंवा दखल तरी घ्यायला आलेत का? अहो काहीच नाही. अक्षरशः आज ज्या बी लोक आले होते, आम्ही स्वतः बोललो मध्ये, पण तरीसुद्धा त्यांनी वेगळ्या पद्धतीनं बोलून, म्हणजे एक म्हणतो ना इग्नोर, हर एक गोष्ट इग्नोरच्या पद्धतीनं ही कार्यक्रम चालू आहे. इथं काय चाललंय आता, कसं झालंय माहिती का, एक तर मरा नाही तर मारा, हा प्रश्न इथं चालू आहे. आता तुम्ही एवढंच म्हणता की आम्हाला कर्मचाऱ्याची खूप काळजी आहे, लोक काही आत्महत्या करतील. ही वेळ आली पाहिजे. कुणामुळे आली आहे? तुमच्यामुळे आली आहे. आज जर खरंच आम्हाला पगार नाही मिळाला, 9 महिन्याचा पगार जरी नाही मिळत, आज लोकांचे जर 50,000 आमच्याकडे असले त्याचे लाख रुपये लोकांचे झालेत. ते लाख रुपये आम्ही कुठून द्यायचे? आज लेकरांची फीस कुठून भरायची आम्ही? का आम्ही धुंडमांडी करायची, लेकरं नाही धुंडमांडीच करायला लावायची का आम्ही? आमच्या एवढं कष्ट कशासाठी करतोय आम्ही? आमच्या लेकरांची काहीतरी पिढी घडावी, काही बी करावी म्हणून. पण तुम्ही आम्हाला काहीच बोलत नाहीत, आमचं काहीच सांगत पण नाहीत आम्हाला. आम्ही असं करतोय तसं करतोय म्हणून. फक्त काळजी घ्या. कशी घ्या काळजी? काळजी घेणं म्हणजे नेमकं काय, याचं उत्तर तुम्हीच आम्हाला द्या की नेमकी काळजी कशा पद्धतीनं आम्ही आमची घ्यायची, आमच्या कुटुंबाची घ्यायची. राज्य सरकारकडे काय मागणी कराल? आम्हाला राज्य सरकारकडे एकच मागणी. तुम्ही लाडक्या बहिणी आहात, आता लाडक्या बहिणीचं त्यांना काय करायचं? राज्य सरकार म्हणतो ना की आम्ही लाडक्या बहिणीचं आहे. आम्हाला राज्य सरकारला एकच सांगायचं आहे, हात जोडून विनंती आहे, सर जिथं कुठं बी असाल तुम्ही, तिथून आम्हाला बघत असाल तर कृपा करून आमच्यावर दयामाया करा. जे 1,500 रुपये तुम्ही आम्हाला देताय ना, तुमच्या हे ना लाडक्या बहिणीचा जो म्हणता मदत करता, तर इथं येऊन तुम्ही आम्हाला मदत करावी. या प्रशासनाला समजून सांगावं की आमच्या कष्टाचा पैसा आम्हाला द्या. बस बाकी काहीच म्हणणं नाही आम्हाला. आता इथला कर्मचाऱ्यांचा आक्रोश ऐकून तरी राज्य सरकार किंवा इथलं जी कमिटी आहे, हे जे हॉस्पिटलची लोक चालवतात, त्यांना जाग येते की नाही ते आपण नक्कीच बघूयात. न्यूज.साठी मी अंशुक आशिल.